खरं तर विस्तारित मंत्रिमंडळ झाल्यानंतर ही दुसरी आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज काही गोष्टींवर निश्चितपणाने चर्चा झाल्या. पण साधारणपणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात होते. मधल्या ह्या 1.5-2 महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील, तालुकास्तरीय कार्यालय असतील, इथलं आयुक्त कार्यालय असेल, इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन. आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिळवण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ऍप्लिकेशन्सच्या काही तक्रारी आहेत. काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं आम्हाला तक्रारी प्राप्त, चुकीचे हमीपत्र केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलन मार्फत ते रिफंड करून घ्यावं, जे आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहे तिथं सुरुवात केलेली आहे. पण काही ठिकाणी आता आमची सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात यावा किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे, उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, अशा काही आलेले आहेत. काही 2.5 लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही आलेले आहेत. तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी, तर काही स्वतःहून केलेल्या सुद्धा तक्रारी आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडनं आलेल्या आहेत. याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला न करता त्याच जे निकष आहेत ते जे त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच अधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड. त्याच्यामध्ये संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे. त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत. दुसरं, याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर 1500 पेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना 1500चा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून. उदाहरणार्थ नमो शेतकरी की आपण ते वरचे 500 देऊन त्यांचा लाभ आपण 1500 पर्यंत नेणार. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे 500 पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत. त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या 1500 पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, आलेले आहेत, काही वर्ध्यामधून आलेले आहेत. तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या 5 बाबींवर चौकशी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत. फक्त जे निकष आम्ही साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ GR ला आम्ही कुठेही हे करत नाही आहोत. त्या मूळ GR मध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल. त्याच्यामुळे ज्या त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रॅन्डमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात. आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणली मध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत. पण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे ही आपण करत आहोत. सरसकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे.
या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून ही आणलेली आहे. त्याच्यामुळे ज्या काही आता ज्या बाबी आम्ही नमूद केल्या या कंप्लेंट बेस्ड आहेत. या संदर्भातल्या कंप्लेंट्स या आम्हाला वेगवेगळ्या